कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण प्रथमतः गणेशाचे पूजन करतो। त्याप्रमाणे गणेशाचे म्हणजे गण झालेले आहे, त्याच्यानंतर गवळण होईल। आणि मी या गावचा पाटील आहे, तेव्हा पाटलाने घाबरायचं काही कारण नाही। मी म्हणजे हंगामी सत्यासाठी आणि तात्पुरता पाटील आहे, त्यामुळे पाटलाने काही घाबरायचं कारण नाही। आणि या विधानसभेच्या इलेक्शनामुळे बरेच दिवस झालं मी शेतावरती गेलोच नाही, आणि शेतावरती काय प्रकार चाललाय तो पाहतो। पाहतो कसला पोचलो सुद्धा, आणि हेच ते माझं शेत। आणि शेतामध्ये तर अनेक रंगाच्या गायी गवत खात आहेत। त्या गायी राखणाऱ्या मुलाला हात मारायची म्हणजे झालं। अरे पेंद्या पेंद्या, अरे पेंद्या पेंद्या, काय करतोय? कुठल्या दगडावरती बसलाय काय माहित? अरे पेंद्या पेंद्या, बोला पाटील। अरे किती आवाज येतो तुला? केवढा आवाज दिला? अरे भरपूर आवाज दिला। आलोय की पाटील। मग कसं काय? कसं तुमचं कसं काय? आमचं एकदम बरं। बरं एकदम बरं। बरं बाळा। अरे ती पण बरी आहे। कोंबडी कोकडी। अरे ती पण बुरड बरं। अरे ती पण रडताय कशाला? अरे आवाज पाटील लय ओरडताय। बरं पाटील, बोला की। लई नटापटा केलाय। अरे पेद्या, अरे तू हे काय केलं? काय केलं मी? अरे हे नाकावर। अरे मला नाक घेऊय। मी पाटील मी म्हणलं आजकालच्या पोरी कशा नटापटा करतात ना, लिपस्टिक लाली बिली लावतात। म्हणून मी लाली लावली, मला होट नाही लावला, नाकाला लावली। मुलींना बघा मेकअप कशी करतोय। पाटील बोला, कशाला बोंबलत होता? अरे पेंद्या, सर्व काही झाले। अरे आज वरती त्या गायीची आहे ना? काय पाटील? अरे आज वरती त्या गायीची आहे ना? गायीची वरती आहे पाटील। मग पण कुठे आहे गाई? अरे ते का माझ्या शेतामध्ये। कुठं? त्या अरे पुढच्या भागाला। आहेत ना? आहेत आहेत आहेत। मग तेव्हा काय शिंग काढले? शिंग एकीची शिंग काढलेली, ती रंगवली तीच रंगबेरंगी दिसली का? दिसली पाटील। मग काय होतंय? गाय काय गायचं काय? अरे गायच्या गवत खात्यात। काय बोंगाड पाटील आहे? गाय गवत नाही खायचं तर काय दगडी खायचं? अरे येड्या पेंद्या, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ते माझ्या गायीसाठी गवत राखलेलं आहे, ते तुझ्या गायी खातायत। असं बोला की पाटील। मग तुमच्या गायींसाठी राखलेलं गवत आमच्या गायी खात्यात। बरोबर आहे बरोबर आहे। मग त्या गायी घेऊन ये। घेऊन ये। मोठा पाटील पडला। मग काय घेऊन ये? पाटील घेऊन आलो असतो, पण माझी वरती नाही आज। मग कुणाची आहे? अहो पाटील, आम्ही आहे 9 लाख भोपाळगडी। मग भोपाळगडी आहे। भोपाळ भोपाळगडी। बोलवू का सगळ्यांना? नको बा, तू इतर रात्र जागावशील। कोण असेल त्याला हात मार। म्हणजे आज वरती कोणाची? त्याला हाक मारू? मार। अहो आज वरती खालच्या आईच्या सुदाम्याची ना, हाक मार। पाटील मारले असते हाक, मग त्याची माझी उद्या भांडणं व्हायची। अरे येड्या, उद्या होणार येतोय ना? आज हाक मार।
माझी धरपकड होणार आहे त्याची. हो दे, उद्या होणार आहे ना. हा तुम्ही झटमार तुम्ही जबाबदारी घेताय का? घेतली. हा मी ठोकणार आहे त्याला. हा ठीक आहे. हा मारू म्हणताय. मार. सुदामे सुदामे. पाटील सुधान्या काय खालच्या आईला काय काय करत बसला काय? खडकी बिडकीत गेला. नाही नाही आवाज दे. सुधामे सुधामे आहे का तिथं पब्लिक मध्ये कुठे बसलाय का? पाटील हा आता बहुतेक येईल बरं का? आवाज दे जोरात. सुधामे सुधामे अरे बरं मला दुसरं दिसू काढलं असतं त्याने आता. अरे बरं काय दुसऱ्या दिसकाचं काय केलं असतं पुढं? अरे फुकट ऑपरेशन झालं असतं. हो लय त्याला पकडलेला पाण्यावर पाण्यावर. बरं ठीक आहे गेला अजून काय येतो. जाऊ द्या कशाला रडत होता मोठ्या मोठ्याला. अरे मी कुठं मग कोण आपल्या गावचे पाटील. पाटील हो हो आणि मला कशाला बोलवलंय काय माहित बाबा. मग तिकडे उभे आयटी तुम्ही आयटी. राम राम पाटील. राम. काय झालं पाटील नाच आहे. जागा मागा माझ्याकडे बघा. माझ्याकडे बघा. जागा मागा माझ्याकडे बघा. पाटील बोला की. कशाला सुद्धा मला बोलावलं. अरे सुधा हा पुढे ये बाबा. अरे आज होती तुझी आहे ना. काय पाटील माझी तुझी नाही ना. अरे कुणी सांगितलं. मीच सांगितलं. पाटील ह्याला मारणार मी आज. उद्या भांडणे करायचं ना आज नाही. आज नाही आपलं ठरलंय ना. पण पाटील आपली नाही बाबा. ह्याची नाही पाटील. मग अजून कोणतरी संघटने आहे तर आवाज दे त्याला. सुद्धा म्या बोल ना. दे आवाज बाबा तू. ते वाकड्याला वाकडे आहे बाबा. वाकडे वाकडे त्याचा आवाज तूच दे. बर बर हा दे आवाज. पाटील हा बोला. आज माहिती त्या वाकड्याची. आवाज आवाज दे. आवाज दे तू. दे दे. अरे वाकडे वाकडे बसला बसला. अरे वाकडे वाकडे
त्याच्यावरचा तिकडे अरे ह्याचं एक गाव तिकडं अरे आंधळा थांब जोतार बांधू दे बाबा तुझं डोकं पडलं त्याचं नसतं अरे हे काय कुठे गेलता माझ्या मला कचरा बोंबलत होता अरे ते जाऊ दे हे काय बसलेला काय झालं काय झालं काय कसं काय मी खालच्या आलीने गेलो माधुलीनं लाखांच्या होता आप्पाला मग मी इथलच्या घरी गेलो इथलच्या तिकडे लय गाय आहेत इथलच्या घरी जसा गेलो ते असतं ना बोल गत्ताकलेलं शिक्क हा तिक्क हा त्या तिक्या होत दही मी त्या तिक्याला टाकलो आता मी खाली पडलो कशात पडला तुलीत हा तर कोण आता तुलीत जाता मी पडलो पडला आता निघायचं कत मी अशी वाकली मागते तिथे एक भिसूक होतं भिसूक त्या भिक्कात न बाहेर सुनामिया चुलीत पडला आणि भिसकातनी बाहेर आला पट्ट्या बोल चांगा कशाला माझ्या नावाने बोंबलो होता आम्ही नाही मग आपल्या गावचं पाटील कुठे पाटील पाटील लांब पाटील तू आपल्यात म्हण किती पेक्षा आपल्यात म्हण पाटील राम पाटील म्हण लांब पाटील अरे वाकड्या थोडं लांबून बोल तुझ्या अंगाचा आंबट वास ऐकलंय पाटीलला का वाट मारत नाही अरे वाकड्या तरीच मी मगाशी म्हणतोय काय किरमट घालतोय हो लय घालतोय अरे काय झालं तुम्ही जर माझं घालप घालताय काय झालं पाटलाने 4 पोळ्या जास्तच रेटावल्या त्यामुळे किरमट घालतोय अरे वागड्या अरे उलट्याच्या चोरा बोंबा उलट्या बोंबा अरे होत कधी गडबडी त्याला तुम्ही वळवून घेतलं का अरे वागड्या इकडे अरे तुझ्या अंगाचा आंबट वास येतोय आता दही घालायला तर वाट नाही तर मग बाजू हो तिकडे पाटील वाकड्याला कशाला बोलवले अरे आज वाकड्याची वळती आहे ना तुझी घरी आहे घरी अरे दिशेने टाकून झोपली असेल बायको ना अरे तुझे कुठे म्हणलं मी म्हणलं घरी अरे ती वळती नाही रे वळती म्हण वळती अरे वळती अरे वळती ठीक आहे ह्याची नाही माझ वळती कुणाची वाकड्या चला आज वळती कुणाची ह्याची नाही मग कुणाची आज वळती सांगा कुणाची आज वळती कुणाची आज वळती कुणाची आज वळती कुणाची तुम्ही काय आज वळती कुणाची आज वळती त्या कुणाची त्याला घे अरे देवाला असं बोलतात मग कसं बोलतात
देवाला नाव घेऊन बोलतोस? आता आपला सवंगडी आहे. वाकड्या देवाच्या तंती लावून किती बोलतात? देवाच्या संख्येला राहून 12 2 वर्ष झाली. 12 मूर्ख कुठला? 12 2 होतात का? मग किती होते? 12 13 होते. 12 13 नाही. मग तू सांग किती? 12 पतला पतला. देवाला बोलाव. देवाला कशी हाक मारशील? कशी मालूम? मधुर मधुर. ते मी सांगतो. हा, सांग. कधी बोलू नका. नाही आम्ही या पुढं. काय म्हणायचं लय? देवाला बोलायचं. कृष्णा कृष्णा तुला पाटला. अरे बाकी हो. अरे ते बॉम्बाल ते बघ किती सफर साफ करतोय. हा कृष्णा कृष्णा हा तुला हा काय बोलायचं? पाटलानं बोल. पाटलांनी बोलवले. आता थांबा, मी कधी आत मारतो बघा. हा सांग. महाराज. बघा हा माझ्याकडे डोळे दाखवून टाक टाक बघायचं. डोळे दाखवून टाक टाक बघायचं. तुझ्या बापाने बघितलेलं का डोळे दाखवून टाकतात? ह्याच्याकडे डोळे दाखवून टाकतात बघा. एका फुकीत दात पाडील बघ. हात मारतो कधी बघ. हा नीट हाक मार. नाही तर नीट हाक मार, नाही तर पाटलांचा मार खाशील. माल खाईल. माल मी किती खातो? किती खातो? काय काय सांग. माल खाशील नाही, मार मार काठीचा. तसला नको ना. मग नीट बोंबाल. बघा कथा बोलतो. हा कापऱ्यावर झालंय. कापऱ्या किती बोललो? आमच्या कानाचं धडा बसलं. एवढा बोंबालायच कानाचा दडा बसत पर्यंत. कापऱ्यावर झाला मला वाटलं. जोरात पाटला. काय म्हणायचं? काय म्हणायचं? अरे कृष्णा तुला पाटलांनी बोलवलं. एवढंच ना. हा तेवढंच आहे. तिथने काय करा? अरे कधी बोंबालणार? तिथनं या. कुणाला बोलवलंय? काय बोलतो? हे डोकं घे. काय बोलाय बा? हा तो सांगतो बघ. कृष्णा तुला पाटलांनी बोलवलं. एवढंच जोरात बोल. आता पाटलांचा खरोखर मार खाशील बरं का? पाटील रागाने बघतोय तुझ्याकडं. हा ते करू दे त्याचं. कृष्णा तुला पाटलानं बोलवलंय. एवढंच आहे. बोल. एवढंच ना. हा तिथनं हा तुला पाटलांनी बोलवले. अरे कधी बोंबलायचास? तू घात तो बोलतोय. तोपर्यंत पाटील वर जायचं. बोला पुंडली जेवण मारायचं रे. अरे मला वाटलं जेवण बसायचंय. अरे देव आले. देव आले तर तू पंक्ती बसवतोय.
देवाचा काय अरे खरंच केलं खरंच केलं देवाले हा मग देव आले हा देवाचं दर्शन घ्या हा देवाचं दर्शन घ्या बरोबर आहे देवाचं घे सुद्धा मी दर्शन घे नाही पहिलं तू मी आलो पहिला हा मी देवाचं दर्शन घेतो दर्शन करता दर्शन घे हा नीट बघा हा देवा पुढे या देवा व्यवस्थित दर्शन घेतो देवाचं अरे काय आहे? तुझ्या बापाने आता दर्शन घेतलं होतं का नाही म्हणजे काय माझं चुकलं वय दर्शन अरे देवाला खालपासून बुचकुलून मी दर्शन घेताना देवाला बुचकुरून लाल केला केला हा सुद्धा मी तू घे दर्शन घे दर्शन आता बघ कसा घेतोय दर्शन हा नाहीतर जय देवा महाराजा अरे हो मरल देवाचं पाय पक्का आणि दुसरा देवाच्या डोक्यावर पाय ठेवतो अरे पाय डोक्यावर ठेवलंस तू माहिती ठेवू नको आता बघ तुझं नीट दर्शन घेईल आपण काय आपण तक्ताक बघा मी कसा दर्शन घेतो दाखवून तक्ताक बघा बघू कसं घेतो दर्शन जय देव बाप्पा महाराज देव बाप्पा महाराज त्याला ना असं वाटतंय ना त्याला गळा हा पुढे दर्शन घेतोय आणि देव अरे देव ठेवला माग पुढे दर्शन घेतलं तुझ्या बापाने घेतलेलं हा हे सगळे बसलेले देव अरे वा 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 गेल्या वर्षी भेटले त्याच्यावर किती थोर विचार आहेत बघ आपण ह्याला येडा म्हणतो दर्शन त्यांचं घेतलं अरे वा वा आता मी देवाचं दर्शन घेतो देवाचं दर्शन घेतो डोळे दाखवून टाक बघतो तुझा तू दर्शन घेतलं देवाच्या डोक्यावर पाय ठेवलं आणि तू काय घेतलं मी घेतलं नीट दर्शन तू देवाला लाल केला आता हा बघ कसा घेतो दर्शन बघ लीन झालाय असं देवाच्या चरणात लीन व्हावं लागतं याला म्हणतात भक्ती नाहीतर तुझी भक्ती दुसरी नाही हा बराच वेळ झाला खाली झोपलाय हा मी बघतो बस हलवून बघ वाकड्या लीन झालाय चल लीन झालाय हा मोठू मी येतो हे सुद्धा मी मागाची चांगला होता अरे थांब होतो काल वेळीच्या जत्रेला गेलतो तिथं गरमागरम जिलबी होती अरे वा मला माहिती आहे की आपल्या वाकड्याला जिलब्याला आवडतात मग काय केलं हे काय आणली होय गोल हे काय देवाची भक्ती करतोय गोड आहे का देवालयात हे बघा हा हे देव आहे हा हे देवाचं हे काय रे हे देवाचं अरे हे देवाचे दर्शन हे देवाचं सुदर्शन थकलं का देव पुढे वाकड्या देव आल्यात देवाचं दर्शन घेतलं आता बघ देवाचं काय काय ही देवाची बासरी ही देवाची बाटली देवाची बाटली देव कधी बाटली घेतो का रे बाटली देव बाटली घेतो काय घे देवाची बाटली अरे बोलेल बघ इकडे बाकी तरी नीट बोंबल हे देवाचं
पितांबर हे देवाचं गुत्तांबर. गुत्तांबर देवाचं कधी गुत्त कर देवाचा गुत्तवाय निघाला का तू हा देवाचा मुळगुळ. राहू दे उद्याला शिल्लक राहू दे. अरे देवाला मुडदूत होतो का बघ ना देव हा सगळ्यांचं पालन करतोय त्याला तू मुडदूत आणलास हा बरं काय झालं याला काय झालं आलं वाटतं काय? का बोंबलतोय? हुकी देतोय रे पुढे घे एका लावणी काहीतरी आलं. त्याच्या खालच्या आईचं कळकीतलं बसलोय कशाला बोंबलत होतास? कशाला बोंबलत होतास काय झालं इकडे मला देवानं काय सांगितलं देवाने काय घेतलं मला देवानं काय सांगितलं काय सांगितलं अरे याला सांग रे. अरे त्याचे पाय तू पायावर पाय ठेवून त्याचे काय राहिलंय बघ नख दिली मला देवानं काय सांगितलं देवाने काय सांगितलं ओहो अरे सांगू दे तरी देवाने काय सांगितलं मला देवानं काय सांगितलं काय सांगितलं हा बोंबलतोय राधिकेला बोलो राधिकेला लोलो राधिकेला लोलो वय राधाबाई आल्या ते चंपीन मालिश एक साथ करतील हा काय देवा राधिकेला हाक मार मार वाकडे हाक तूच मार हा राधे राधे तुला कृष्णाने बोलवलंय सोपं आहे मागाच्या सारखं मधुळ मधुळ हा हा गोळ गोळ गोल गोल मधुळ मधुळ मधून मधून कधी बोलणार काय म्हणायचं मधून गोल गोल हा कधी मधुर बोलणार मधुर मधुर गोळ गोळ. हा काय मधुर मधुर गोड काय गोड बोलणार पण काय काय बोलणार? बोलणार अरे मधुर मधुर बरोबर आहे त्याचं राधिकेला बोलवायचं म्हणजे मधुर आवाज पाहिजे पण मधुर मध्ये इतका अडकू नको पुढे चल राधे राधे तुला कृष्णाने बोलवलंय सोपं आहे एवढंच ना. एवढंच आहे लादे लादे हा हा तुला हा. कृष्णाने बोलवलंय काय माहित का नको. बोलायचं कधी हा काय म्हणायचं ले? माहिती आहे ना माहिती आहे ना तुला हा राधे राधे तुला कृष्णाने बोलवलं एवढंच काय म्हणायचं ले? थांब मी सांगतो सुदाम्या हे बघ माझ्या डोक्यात जातोय तू हे बघ हा घे 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 तुला आठवल म्हणजे हा ठेव. हा त्याला आठवल हा आता आठवल का हा राधे राधे तुला हा. कृष्णानं बोलवलं एवढं एवढंच ना हा तेवढंच आहे लादे लादे हा तुला हा कृष्णाला बोलावलं.
कुठे आहे राजाबाई? कुठं आहे राधाबाई? बघ की शोध. कुठं आहे? अरे हे बघ राधाबाई. लांब लांब राधाबाई. बायकांना राम राम. राम राम राधाबाई. बायकांना राम राम. दसऱ्याला कुठे गेलतो? हा दसऱ्याला राम राम करतात. बायकांना राम राम घालतोय राधाबाई. हा राधाबाई ना चंपीन मालिश एकत्र करतील. हा काय करेल? चंपीन मालिश. बाई हे कसली मालिश? चंपीन मालिश म्हणजे काय? तेल लावून तेल लावून तेल लावून का? अगं बाई आम्हाला नव्हतं माहिती आजपर्यंत. काय रे पेंड्या? हा कुणी हाक मारली? मी नाही राधाबाई. ह्या वाकडे मी मारली. काय रे वाकड्या? मी तू कुठं? अरे मगाशी बोंबलत होतात ना राधाबाईला कृष्णाने बोलावलं म्हणून कृष्णाने हाक मारली. अहो राधाबाई वाकड्यांनी हाक मारली. त्या कृष्णाने हाक मारली. म्हणजे देवाने हाक मारली. देवाने हाक मारली. का बरं? देवाने हाक मारली. देवाची इच्छा आहे की त्याची सेवा तुम्ही करावी. होय का? हो एवढीच का? एवढीच इच्छा आहे देवाची. सुदाम्या कुठे आहे? तो आहे सुदाम्या. तो गाईला पाण्यावर घेऊन गेला. आज तुम्ही काय घेऊन आलाय मग? आम्ही तुम्हाला राखण बसलोय. आम्हाला राखण? हो तुम्हाला राखण. बघ आम्हाला का राखण? आम्हाला आवडतं राखण बसाय. आम्ही राधाबाई असं बऱ्याच जणांना राखण बसलोय. होय का? खरंच बाई वाटतेच भरपूर जणांना राखण बसला असणार. मी आम्ही अहो हा बसला का तू बसला होता? नाही हा बसलेला. ह्याला अनुभव जरा जास्त आहे. ह्याला ना भरपूर अनुभव आहे. अनुभव अनुभव राखण करण्याची अनुभव कशाचा? लय अनुभव. अगो लय माइंद्या माइंद्या अनुभव अनुभव. तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. लय पाहिजे माइंद्या पाहिजे का अनुभव पाहिजे? अनुभव नको ना आपली सेवा सादर का? हॅलो हॅलो